ज्यावेळेस एक जॉब सोडून आपण दुसऱ्या जॉबला स्विच करतोय त्यावेळेस त्या कंपनीने आपल्याला कुठल्या बेसवरती घ्यावं, म्हणजे असे कुठले काही गोष्टी तुमच्याकडे होत्या की ज्यामुळे तुम्हाला पटकन दुसऱ्या ऑर्गनायझेशनने ॲक्सेप्ट केलं, ते सुद्धा डायव्हर्सिफाईड फील्डमध्ये, म्हणजे कंटिन्युअस बँकिंग आहे असं पण काही नाही, वेगवेगळ्या फील्डमधनं आलात, काहीतरी तर असं असेल की ज्यामुळे पटकन जॉब स्विच करता आला? माझे 3 प्रिन्सिपल्स आहेत जे मी टिपिकली फॉलो करतो. फर्स्ट प्रिन्सिपल असा आहे की यू हॅव टू इक्विप युअर सेल्फ विथ द नॉलेज रिक्वायर्ड टू डू दॅट रोल. इवन टुडे आय एम लर्निंग थिंग्स आणि मी काही ना काही नवीन कोर्स करत राहतो एव्हरी इयर. टुडे आय एम डुईंग अ कोर्स ऑन AI. So first thing that I always do is prepare yourself for the role. So you have to have the knowledge, you have to have the subject matter understanding. Second thing, हे आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे की त्या आता माझं रोल कसं आहे, हॉरिझॉन्टल आहे, तर मला एक प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस नुसतं डेलिव्हर करायचं असं नाही, असं माझं टाईमलाईन बेस्ड काम नसतं. द थर्ड प्रिन्सिपल इज बी हंबल अँड टॉक टू पीपल पोलाइटली.